चला तर मुलांनो, आज आपण समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ कसं काढायचं ते पाहूया। तर यासाठी महत्त्वाचं आहे ते सूत्र। समभुज चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार। हा दाखवलेला आहे तो आहे समभुज चौकोन आणि ह्याचे कर्ण परस्परांना दुभागतात आणि लंबदुभाजक असतात। तर पहिला प्रश्न आहे सराव संच 15.2 मध्ये एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी 15 व 24 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ काढा। इयत्ता 8वीचा सराव संच 15.2 मध्ये हे गणित विचारलं आहे। तर समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी किती दिली आहे? 15 सेमी व 24 सेमी। तर क्षेत्रफळाचं सूत्र लिहायचं आहे समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 कर्णांच्या लांबीचा गुणाकार। मग 1/2 15 गुणिले 24, इथे बे के बे आणि ह्याला 2 ने भागलं तर उत्तर येतं 12। म्हणून 15 आणि 12 यांचा गुणाकार केला तर उत्तर आलं आपलं 180 चौरस सेमी। दुसरा प्रश्नही तसाच आहे। एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी अनुक्रमे 16.5 व 14.2 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा। समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी दिलेली आहे 16.5 आणि 14.2। मग सूत्र लिहायचं समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार। 1/2 गुणिले 16.5 गुणिले 14.2 या दोन्हींचा गुणाकार करून येणाऱ्या उत्तराला आपण 2 ने भागलं तर उत्तर आपलं येतं 117.15 चौरस सेमी। अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।